नमस्कार बांधवांनो, जरांगे पाटलांनी आपला निर्णय जाहीर केला आणि लोकसभेच्या इलेक्शनमधून त्यांनी माघार घेतली। आता त्यावरती महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। काही लोकांनी त्याचं स्वागत केले तर काही लोकांचं मत आहे की तुम्हाला जर हा निर्णय घ्यायचा होताच तर मग 24ला कशाला जाहीर केलात, किंवा महागाईच्या काळामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या काही भूमिका मांडल्या, त्या मांडण्याचं काय कारण होतं? मग हे काही राजकीय लोकांच्या सपोर्टसाठी किंवा त्यांना लाभ हवा यासाठी केलं गेलं का? अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत, पुढेही येतील, कारण शेवटी इलेक्शन आहे आणि इलेक्शन पिरियडमध्ये त्याचा लाभ कोणाला कसा होईल या हिशोबानं प्रत्येकजण आपापली भूमिका मांडत राहील। परंतु जरांगे पाटलांनी जी काही निर्णय घेतला, हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे आणि मराठा समाजाला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे। कारण जर इलेक्शनला थांबला असतं तर काय होऊ शकलं असतं या संदर्भामध्ये त्यांनी थोडा विचार केला आणि जे काही 24 तारखेला त्यांनी सांगितलेलं होतं की 30 तारखेला तुम्ही अहवाल घ्या, तुमचं जे काही मत आहे महाराष्ट्राचं ते कळवा, परंतु त्यांच्याकडे जे काही मत आलं ते नगण्य होतं, कमी होतं आणि त्यामुळं काही नेमक्या मोजक्या लोकांच्या मतावरती पूर्ण महाराष्ट्राचा निर्णय घेणं योग्य नाही। पूर्ण राज्यातील मराठा समाजाचं हे मत आहे असं म्हणणं योग्य नाही, असं त्यांनी ठरवून सांगितलं की जर अशा पद्धतीने भूमिका घेतली तर महाराष्ट्रामधील मराठा समाज फुटू शकतो, त्यात दुफळी पडू शकते, त्यापेक्षा आपण राजकारणापासून दूर राहू, हे एक त्याचं कारण होतं। त्याचबरोबरीनं इलेक्शन लढण्यासाठी फार मोठी एक ताकद लागते, एक नियोजन लागतं आणि ती तयारी करण्यासाठी जो काही वेळ लागतो तो वेळ यांच्याकडे नव्हता आणि त्यामुळेही कदाचित नुकसान होऊ शकेल। आपण थांबतोय तर पूर्ण तयारीनिशी थांबलं पाहिजे, विजयासाठीच थांबलं पाहिजे, असं त्यांचं एक भूमिका आपल्याला पाहायला भेटली आणि ती रास्त पण आहे। जर आपला पराजय होणार असेल तर मग थांबण्यामध्ये शहाणपण काय, आणि जर कोणाला पाडायचं वगैरे असेल तर ते आपल्याला राजकारणामध्ये न उतरताही पाडता येईल, आपली नाराजी व्यक्त करता येईल। आणि त्यामुळे त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे, रास्त आहे आणि मराठा समाजाच्या हितासाठीच आहे। अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येतील, कोणी सांगेल की जरांगे पाटलाला आता भाजपने मॅनेज केले, कोणी सांगेल पवारांनी मॅनेज केले, असे ज्यांना ज्या भूमिकेचा फायदा होईल तशा पद्धतीची भूमिका प्रत्येकजण मांडेल आणि त्याच्यापासून त्यामुळं मराठा समाज संभ्रमित होणार नाही। आणि जर कोणाला संभ्रम होती असेल तर समजून घ्यायचं की राजकारणाचा भाग आहे, प्रत्येकजण आपापल्या परीनं त्याचा अर्थ काढेल। परंतु जरांगे पाटलांनी अगदी मराठा समाजाच्या हिताचाच निर्णय घेतलेला आहे। 24 तारखेला त्यांनी ते जाहीर करू शकले असते, परंतु 24 तारखेला हे क्लिअर नव्हतं की महाराष्ट्रातल्या जागतिकचा मूड काय, त्यांच्यापर्यंत जो काही डाटा जाणं आवश्यक आहे तो डाटा गेलाच नाही। तो गेला नाही याचा अर्थ काही सोशल मीडियामध्ये काही लोकांच्या भावना होत्या की राजकारणामध्ये यावं, परंतु प्रत्यक्षामध्ये सहभाग मात्र लोकांचा दिसला नाही आणि त्यामुळं त्यांनी ती रिस्क घेतली नाही आणि त्यांनी ती रिस्क घेतली नाही, ही योग्यच केलं। आपल्याला काय वाटतं या बाबतीमध्ये? आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा की जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे की अयोग्य आहे। आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा। जय महाराष्ट्र।